महिला दिनानिमित्ताने राजभवनमध्ये कार्यक्रम सुरू आहे. थेट जाऊया. आज महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन राजभवनमध्ये करण्यात आलंय. त्या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. त्या ठिकाणी मंत्री अदिती तटकरे, रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा खूप खूप अभिनंदन. यानंतर कार्यक्रमामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी सरिता गंगाधरराव फडणवीस साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आई जिजाऊ मासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या या देशाला दिशा देणाऱ्या असंख्य अशा मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो. आज मंचावर उपस्थित असलेले राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री सी.पी. राधाकृष्णनजी, त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक, महिला आयोगाचे अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आपले महिला व बाल विकास विभागाचे सचिव श्री अनूप कुमार यादव, या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केला त्या सर्व सत्कार मूर्ती, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. संपवून एक नवीन पहाट झाली पाहिजे, तुझी जबाबदारी आहे. आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे केलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणूनच ही जी काही एक आपली शक्ती आहे, या शक्तीचा आविष्कार हा सातत्याने आपल्याला होत राहिला पाहिजे. या दृष्टीनं या महिला दिनाचं एक महत्वाचं औचित्य आहे. आणि आपण सगळे लोक निश्चितपणे एक गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक गोष्ट आपल्याला निक्षून सांगितली की जगाच्या इतिहासाकडे आपण बघितलं तर तेच देश विकसित देश होऊ शकले ज्या देशांनी हे ओळखलं की आपल्या अर्थचक्राचे 50% हिस्सेदारी ही महिलांकडे आहे. त्यामुळे जोपर्यंत या महिलांना आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणणार नाही, जोपर्यंत या महिलांना आपण मानव संसाधन म्हणून विकसित करणार नाही, तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बेटी बचाओ बेटी पढाओ पासून जिची सुरुवात झाली ते आज लखपती दीदी पर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा एक अतिशय चांगला उपक्रम की ज्या उपक्रमाने आमच्यामध्ये देखील एक प्रकारे समाजात जी अतिशय घृणास्पद अशा प्रकारची प्रथा सुरू झाली होती की स्त्री भ्रूण हे नष्ट करून टाकायचं, आज ज्या ठिकाणी अशा प्रकारची लिंग विषमता आपल्याला पाहायला मिळते, काही जिल्हे अजूनही आहेत जे सुधारत आहेत पण अजूनही विषमता आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहू शकतो की अक्षरशः मुलांना लग्नाकरता मुली देखील उपलब्ध नाहीत, असेही काही तालुके किंवा काही गाव आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस हे लक्षात येतं की कशा प्रकारचा मूर्खपणा हा आपण केलेला आहे. पण मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ 2015 साली सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे जे चिन्हित जिल्हे होते या जिल्ह्यांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी सुधारणा झाली, गुणोत्तर जे आहे ते देखील सुधारलं. आणि आता लोकांनाही लक्षात येत आहे
आणि मी स्वतः देखील एका मुलीचा बाप आहे, त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात, चांगल्या असतात, त्या आईबापाची काळजी जास्त घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही मानसिकता जी आहे